राजकारणात म्हणतात की पवार नावाचं कोडं आजवर कोणालाच पूर्णपणे उलगडलेलं नाहीये. पण आता मंत्री संजय शिरसाट यांनी जे विधान केलंय ते ऐकून तुम्हीही क्षणभर दचकाल. शिरसाट म्हणतायत की शरद पवार जास्त काळ विरोधात राहूच शकत नाहीत आणि ते लवकरच एनडीए मध्ये दिसतील. आता हे विधान फक्त चर्चेसाठी आहे की यामागे खरोखरच काही राजकीय गणितं मांडली जात आहेत आणि जर पवार साहेब एनडीए मध्ये आले तर भाजप आणि शिंदे गटाचं काय होईल? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेऊया. नमस्कार, मी समीक्षा देशमुख. तुम्ही पाहताय टीओडी मराठी. पवारांचा राजकीय प्रवास आपण पाहिला तर आपल्याला अनेक धक्कादायक वळणं दिसतात. सर्वात महत्त्वाचा काळ म्हणजे 2014 ची विधानसभा निवडणूक. त्यावेळेस भाजपने 122 जागा जिंकल्या होत्या, पण बहुमतासाठी त्यांना 145 चा आकडा गाठायचा होता. निकाल पूर्णपणे लागण्यापूर्वीच आणि शिवसेनेने पाठिंब्याची भूमिका स्पष्ट करण्याआधीच शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ज्यांच्याकडे 41 जागा होत्या, भाजपला बिनशर्त बाहेरून पाठिंबा जाहीर केला होता. या एका निर्णयामुळे शिवसेनेची ताकद कमी झाली होती. त्यानंतर 2019 मध्येही पहाटेचा शपथविधी झाला, तेव्हाही त्या सरकारमागे पवारांची खेळी होती की नाही हे आजही मोठं गूढच आहे. थोडक्यात सांगायचं तर साहेबांचा राजकीय प्रवास नेहमीच अनपेक्षित राहिलाय. आता हा इतिहास आजच्या परिस्थितीला कसा जोडला जातोय, तर त्याचं मुख्य कारण आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुका. सध्या अशी खलबत सुरू आहे की या दोन्ही शहरात सत्तेचं समीकरण बसवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा करतात. याचं ताजंच उदाहरण म्हणजे पिंपरी चिंचवड मधील वाघेरे फॅक्टर. लोकसभेला संजोग वाघेरे पाटील यांनी 5,42,000हून अधिक मतं घेत भाजपला अक्षरशः घाम फोडला होता. विशेष म्हणजे पिंपरी विधानसभा मतदारसंघातून त्यांना 95,000हून अधिक मतांची आघाडी मिळाली. पण आता संजोग वाघेरे भाजपमध्ये आले तर त्यांचे भाऊ संदीप वाघेरे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. जर एकाच भागातली आणि एवढ्या मोठ्या मतांचं पारडं फिरवू शकणारी ही दोन मोठी माणसं सत्तेच्या एकाच बाजूला येणार असतील तर मग राज्यस्तरावर साहेबांनी एनडीए मध्ये जायला काय हरकत आहे, असा सवाल आता विचारला जातोय. शिवाय दिल्लीत सुप्रिया सुळे यांच्यासाठी एखादं मोठं मंत्रीपद किंवा साहेबांसाठी एखादं सन्मानाचं पद ही एनडीए कडून ऑफर असू शकते, अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात होते. पण यात एक मोठा पेच आहे जो शिरसाटांनी बोलून दाखवलाय. म्हणजे बघा, 2017च्या निवडणुकीत पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या 77 जागा होत्या. शिरसाट म्हणतात आमच्याकडे आधीच इच्छुकांची गर्दी आहे आणि जागा कमी आहेत. आता विचार करा, जर पवार साहेब एनडीए मध्ये आले तर भाजप आणि शिंदे गटाच्या त्या कार्यकर्त्यांचं काय होईल जे वर्षानुवर्षे निवडणुकीची तयारी करतात. शिरसाटांनी तर थेट चेंडू भाजपच्या कोर्टातच टाकलाय. ते म्हणतात पवारांना घ्यायचं की नाही हे भाजपने ठरवावं, कारण उद्या जर कार्यकर्त्यांनी बंड केलं तर त्याला आम्ही नाही, भाजप जबाबदार असेल. दुसरीकडे अदानी प्रकरणावर साहेबांनी घेतलेली मवाळ भूमिका, ती म्हणजे एप्रिल 2023 मध्ये जेव्हा संपूर्ण विरोधी पक्ष अदानींच्या विरोधात आक्रमक होता तेव्हा शरद पवारांनी अनपेक्षित भूमिका घेतली होती. त्यांनी 7 एप्रिल 2023 रोजी स्पष्ट केलं होतं की हिंडेनबर्ग रिपोर्टला अवाजवी महत्त्व देण्याची गरज नाही. त्यांनी विरोधकांची जेपीसी चौकशीची मागणी फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाच्या समितीला देखील पाठिंबा दिला होता. उद्योगपतींना लक्ष्य करणं देशाच्या हिताचं नाही असं म्हणत पवारांनी मवाळ पवित्रा घेतला होता, जो आजही चर्चेत आहे. आणि त्याचबरोबर पवारांचं पंतप्रधान मोदींशी असलेले त्यांचे वैयक्तिक ऋणानुबंध, हे सगळं कुठेतरी जुळताना दिसतंय. महाविकास आघाडीत काँग्रेसने लोकसभेला सर्वाधिक जागा जिंकून मोठ्या भावाची भूमिका घेतल्यामुळे पवारांची अस्वस्थता वाढली आहे का? तसेच राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर असलेल्या चौकशा पाहता एनडीएचं कवच घेणं ही साहेबांची राजकीय गरज ठरेल का? शिरसाटांचं हे भाकीत खरं ठरणार की हा केवळ निवडणुकीपूर्वीचा एक माइंड गेम आहे? साहेब पुन्हा एकदा सगळ्यांना गुंगारा देणार की भाजप सोबत हात मिळवणी करणार, हे येणाऱ्या काळच ठरवेल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच ताज्या आणि सविस्तर घडामोडींसाठी पाहत रहा टीओडी मराठी.